नीटचा पेपर फुटला, आता शिक्षा कोणाला? बघा, नीट सारखी एक्झामचे पेपर आपल्या देशामध्ये फुटतात, लीक होतात. यापेक्षा भयानक परिस्थिती मला तरी वाटत नाही यापुढची कोणती आहे. अरे, त्या विद्यार्थ्यांच्या शर्टचे बटन सुद्धा यांनी तोडले. विद्यार्थ्यांच्या मुलं आपण व्हिडिओज पाहिले. मुलांना किती बंधन देताय तुम्ही. मुलगा जर 5 मिनिटं लेट झाला तर तुम्ही त्याला पेपर देत नाही. 1 मार्क जर कमी जास्त झाला तर तुम्ही त्याला 1000 नियम सांगता. मग सिस्टम जर चुकलं तर त्याची शिक्षा कोणाला? हे सर्व नियम फक्त विद्यार्थी पालकांसाठीच आहे. ना संस्थेसाठी आहे, ना शाळेसाठी आहे, ना सरकारसाठी आहे, ना कुणासाठी आहे. ते फक्त विद्यार्थी आणि पालक. राब त्या पालकांनी राबायचं, त्या मुलांनी अभ्यास करायचं. शेवटी त्यांच्या नशिबात काय? पेपर लीक झाल्यामुळं पेपर रद्द. सरकारची चूक झाली, सरकारने चूक कबूल केली, पेपर रद्द झाला, परत पेपर घेण्यात येईल. हे बघा, हे स्टेटमेंट खूप सोपं आहे. त्या खुर्चीवर बसून हे स्टेटमेंट देणं खूप सोपं आहे, परंतु जगून पहा ना त्या पालकांची कंडिशन. हे बघा, बऱ्याच जण असं म्हणतील की सरकारच्या विरोधात बोलतोय. बघा, सरकारची माझा काही संबंध नाहीये. मी सिस्टम सोबत बोलतोय. मी सिस्टमला प्रश्न विचारतोय, ना की मी कोणत्या सरकारला. ज्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे, जे त्या ठिकाणचे अध्यक्ष आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्यांना माझा प्रश्न आहे की याची जबाबदारी तुम्ही स्वीकारताय का? जर मुलांना एवढे नियम तुम्ही लावतायत तर मग तुम्हाला का नियम नाहीये? सोपे स्टेटमेंट्स तुम्ही देता की चूक झाली, कबूल करतायत. काय चाललंय? काय करायचंय पालकांनी? काय करायचंय सामान्य जनतेने? कशावर विश्वास ठेवायचा आहे? का विश्वासच ठेवायचा नाही? का शाळा शिकायची नाही? मी तर म्हणतो खरं शाळा शिकूच नका. खरंच नका शिकू. आपले व्यवसाय करा, उद्योग करा, आपली शेती करा. असे तुम्ही काही नोकरी आम्हाला देणार नाहीत. कुठल्याही प्रकारे कोणत्याही मुलाला नोकरीची शाश्वती नाहीये. अरे, MBBS बी झाला तरी स्वतःचा दवाखाना टाक, प्रायव्हेट दुकान मांड, कुठल्याही प्रकारे काही नाहीये. सो प्लीज, मग का असं करतायत तुम्ही? जर तुम्ही पेपर व्यवस्थित घेऊ शकत नाही तर मुलांना का अभ्यास करायला सांगतायत? का त्यांना एवढे नियम लावतायत? बघा, हा प्रश्न सरकारला नाहीये, हा पालकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की नेमकं यावर आपण काय उपाय केला पाहिजे. आणि ह्यांचं हे चालूच असणार आहे. त्यामुळे कृपया प्लीज काहीतरी करा. आता तरी सुधरा. कमीत कमी इतका हजारो लाखो मुलांच्या भविष्यासोबत नका खेळू. थोडीशी जरी लाज असेल ना तर प्लीज कृपया करून ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. ते विद्यार्थी पालक अख्खं जीवन त्यांचं लावतायत त्या परीक्षेवरती आणि तुम्ही त्यांचा खेळ मांडलाय. कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा की नेमकी ही चूक कोणाची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.